तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात शासकीय आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक लिंगायत वाणी समाज सभामंडपाच्या ताब्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। सभामंडपावर अनधिकृत ताबा घेतल्याचा आरोप करत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक मंगेश प्रल्हाद शेटे आणि सविता रमेश केळकर यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी SDO यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणामुळे समाजात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तक्रारीनुसार सार्वजनिक वापरासाठी उभारण्यात आलेल्या सभा मंडपावर संबंधितांनी अनधिकृतरित्या कुलूप लावून ताबा ठेवला असून समाजाच्या सर्वानुमते निवडलेल्या अध्यक्षांनाही सभा मंडपाचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। समाजाच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवड सर्वानुमते झाल्याचा ठराव, त्यावरील स्वाक्षऱ्या आणि नोटरी कागदपत्रेही तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तक्रारीत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या वर्षभरापासून सभामंडपाचा व्यावसायिक वापर करून भाडे वसूल करण्यात आले, मात्र त्या उत्पन्नाचा हिशोब समाजासमोर सादर करण्यात आलेला नाही। याशिवाय नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला। 23 जून रोजी झालेल्या समाज बैठकीत सभामंडपाचा ताबा सोडण्याबाबत चर्चा सुरू असताना तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेची पोलिसांनी प्राथमिक स्तरावर दखल घेतल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना विवाह, कौटुंबिक समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी सभामंडप उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने 9 जुलैपूर्वी योग्य ती कारवाई न केल्यास संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार।